कापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरेल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पावरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मदिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं. कलानीशवादापनोदार्थदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस् स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईंना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज 36वी ओवी घेऊया. आत्ता ताईंनी 34-35 ओव्यांचं सांगितलेलं आहे की ब्रह्म अद्वैत रूप आहे. पण अद्वैत रूप आहे असं म्हणणाऱ्यासह ते द्वैताला प्राप्त होतं. म्हणजे मी जर असं सांगत असेल की ब्रह्म अद्वैत आहे, तर मी सांगणारी आणि ब्रह्म याच्यामध्ये द्वैत होतं. आणि ब्रह्म अद्वैत रूप आहे असं गणले न जाता ते एकरूप आहे. अद्वैतपेक्षा त्यांनी एकरूप आहे असं म्हणले. त्या सुख सांगून सुखातून बाहेर पडणाऱ्या त्या सुखाने मी सुखी झालो असा अभिमान घेऊन बाहेर पडतो. पण सुख मात्रच असल्यामुळं तेथे कोणी अनुभवलं मी सुखी झालो असं कोणी म्हणायचं, तर तिथं पुन्हा मी झालो असं म्हणलं तर तिथे द्वैत होऊ शकेल. म्हणून आपण त्या गुलाबराव महाराजांचे थोडंसं पाहिलं होतं की नाही मला आठवत नाही आहे, की विषय सुख भोगलं जातं, त्याच विषयाशी एकरूप होऊन मनुष्य सुख भोगतो आणि त्या सुखातून मनुष्य बाहेर येतो आणि त्या सुखाने मी सुखी झालो असं जेव्हा म्हणतो तेव्हा सुखाची त्याला जाणीव होते किंवा सुखित्वाचा तो अभिमान धारण करतो. पण सुख मात्र म्हणजे आत्म्याचं सुख हे कोणी अनुभवायचं, तो स्वतःच
आहे, सुखी आहे, सुख आहे. म्हणून भोगी अवस्था एकी उठी, जे अहंकाराचा अंचल खोट लोटी, मग सुखेसी घे आटी. गाढपणे ज्ञानेश्वरीतच 5व्या अध्यायात म्हटलंय की आत्मसुखाच्या ठिकाणी अशी अवस्था प्राप्त होते की तिथे सुखाची जाणीव आणि सुखित्वाचा अभिमान धारण करणाऱ्या अहंकाराचा पडदाच हा दूर सारला जातो. आणि म्हणून अहम जे आपण म्हणतो, अहंकार जो आहे, तर तो जर दूर सारला तर केवळ सुखच किंवा गाढ सुखच तिथे असू शकतं. तिथं सुख भोगणारा निराळा कोणीही नसतो. आता त्याच्यासाठी छान उदाहरण देत आहेत. जे प्रकृती डंकू अनुकरे, जे प्रकृती डंकू अनुकरे, तै प्रकृती डंके अवतरे, तै प्रकृती डंके अवतरे, माडंकुचिते तै भरे कोण कोणा, माडंकुचित तै भरे कोण कोणा. आता डंकू, डंकू म्हणजे काय? डंका किंवा त्याला डाका असाही शब्द घेतलेला आहे. आणि प्रकृती म्हणजे आपली जी देवी किंवा आपल्याला माया प्रकृती सगळा शब्द माहिती आहे. आणि अनुकरे म्हणजे डोक्यावर किंवा डाक्यावर आळवली जाणे. आता हा डाका काय शब्द आहे हा जरा तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. त्यांनी डाक्यावर आळवणे असं म्हटलेलं आहे. जोग महाराज काही वेगळं सांगतायत का डंकूचं? थोडं बघून घेते. डंकू म्हणजे दंश सांगितलाय त्यांनी. हा तेच, म्हणजे त्यांनी डाका असा शब्द दिलाय आणि मला डंकूचा काहींनी डंका असाही अर्थ घेतलाय. ठीक आहे, डंकूचा काय दिलाय अर्थ? दंश दंश दंशा. हा ठीक आहे, ठीक आहे, बघूया आता त्यानुसार काय येते. हा नगारा म्हणलंय बघा, इतके शब्द वेगळे आहेत ना. नगारा दिलाय. हा डंकू म्हणजे नगारा, कारण मी डंका हा शब्द त्याच्यावर घेतला होता. डंका म्हणजे आपण डंका पिटली म्हणतो ना, तसा तो डंकू म्हणजे नगारा. दंश असा अर्थ नाही येणार तिथे. त्यांनी डाका असा शब्द एक जणांनी दिलेला. डंका म्हणतोय ना. डंका बरोबर आहे, डंका बरोबर आहे किंवा नगाराही बरोबर आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे बघा, जयी प्रकृती डंकू अनुकरे. आता डंका आणि प्रकृती हे जेव्हा वेगळे राहतील किंवा दोन असतील, दोन जेव्हा पाहतील तेव्हाच काय होईल? डंक्यावर देवीवर आकळल्याबरोबर प्रकृती अंगात येते. या जे आता आपण गावामध्ये किंवा खेड्यामध्ये नवरात्रात किंवा अशा वेळेला त्या बायकांच्या अशी अंगामध्ये देवी वगैरे येते ना, तर डंका वाजवणारे जेव्हा देवीला आळवतात आणि मग ती देवी अंगात येते, तो भाग इथे त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे त्यावेळेला तर हा प्रकार जास्त असावा. आणि ते प्रकृती डंके अवतरे, म्हणजे त्या डंक्यानं, त्या आवाजाने, त्या निनादाने किंवा त्या नगाऱ्याच्या आवाजाने ही देवी काय होते? अवतरे, म्हणजे तिथे ती अनुभवाला येते किंवा ती तिथं प्रगट होते, म्हणजे अंगात येते. अवतरे म्हणजे अंगातच येते. खूप जणांना असं काही चालू असेल, देवीचे आहे फुंकतात ना, घागरी फुंकणं, अमकं तमकं, किंवा एखादं कीर्तन असलं, काही पाठ चाललेले असले तरीसुद्धा ते तसं अंगात येतं. आम्ही पाहिले असं. म्हणजे आपल्याकडे नेहमी अगदी साध्या ह्याने वागणारी व्यक्ती असते, नॉर्मल, पण ती अशा वेळेला तिच्या अंगामध्ये ती देवी येते. तर तो भाग त्यांनी इथं सांगितलेला आहे. आणि माड अंकुची तई भरे कोण कोणा. पण एकटा डंकाच जर असला, म्हणजे फक्त नगाराच असला, तर तिथं कोण कोणाच्या अंगात येणार? म्हणजे डंका आणि प्रकृती हे जेव्हा दोन असतात, हे दोन द्वैत जेव्हा असतं, तेव्हाच त्या डंक्यावर देवीला आळवल्याबरोबर प्रकृती अंगात येते किंवा ती देवी अंगात येते. आणि एकटा डंकाच जर असेल, आता जशी आता अनुराधाताईंनी काही उदाहरणं छान दिली,
तसं जर गाड्या 10 असतील पण किल्लीच नसेल तर ती गाडी चालणारच नाही. तसं हा जर डंका देवीच नसेल आणि एकट्या डंकाच असेल तर कोण कुणाच्या अंगामध्ये भरे म्हणजे भरणार किंवा अंगामध्ये येणार. तर डंका वाजवणारे जे असतात ते देवीला आळवतात आणि तेव्हा देवी अंगात येते. ते आपल्याला तुम्ही पाहिलं असेल, खूप ठिकाणी होतं तसं. हे पुष्कळांच्या अनुभवाचं आहे. पण ज्या ठिकाणी एकटा डंकाच आहे, नुसताच नगारा आहे, तो किती वाजवला आणि देवी नाही, म्हणजे देवीला आळवणंही नाही, तेव्हा देवी कोणाच्या अंगात येणार किंवा कुणाच्या अंगात आली असं पाहायला जाणार. तसं आता ते वरच्या जे सुखाची ओवी आहे त्याच्याशी संबंध जोडायचा की त्याप्रमाणे सुखाची जाणीव वागवणारा किंवा सुखाची जाणीव अभिमान जाणीवेचा सुखाचा अभिमान बाळगणारा, धारण करणारा असा जर दुसरा कोणीतरी राहिला तर सुख भोगलं जाईल किंवा जाणलं जाईल. एरवी आत्मसुखात जाणीवच स्फुरत नाही आणि सुख नाही, सुखाला जाणू शकत नाही, सुखरूपतेत जाणीव स्फुरतच नाही. मग ती जाणीव स्फुरते तिथे सुख राहत नाही. म्हणजे जिथं द्वैत आहे, जाणीव करणारा वेगळा आहे आणि सुख वेगळं आहे, असं जेव्हा असेल तेव्हा तिथे ते द्वैत असेल. आणि मग तिथे सुख कसं राहणार. सुख हे एकमेव आहे. जसं परमात्मा म्हणजे सुख आहे, ब्रह्म म्हणजे सुख आहे. ब्रह्मज्ञान झालं की तिथे फक्त सुखाचा अनुभव येणार आहे. पण जर आपण पुन्हा सांगायला लागलो की नाही मला त्या सुखाचा अनुभव आलेला आहे, तर म्हणजे ते सुख वेगळं राहील आणि मी वेगळी राहील. म्हणून त्यांनी या डंख्याचं उदाहरण दिलेलं आहे. आता अजूनही काही कोणी काय म्हणतात ते बघूया 2-3 पुस्तकाच्या आधारे. मॅडम, देशपांड्याच्या पुस्तकामध्ये डंकू म्हणजे दंश आहे, तर त्याच्या सर्पाचा दंश झालेला उदाहरण दिलंय. आता ते सांगते ना, प्रत्येकाने मी आणले ह्यांचं आणले देशपांड्यांचं मी पुस्तक आणले, बघूया आता ते काय म्हणतात. डंकू म्हणजे दंश दिले. बरं ठीक आहे बघूया. आता जई प्रकृती डंकू अनुकरे तई प्रकृती डंके अवतरे मा डंकूची तई भरे कोण कोणा. इथं ज्ञानदेवांचं असं म्हणणं आहे, तुम्ही आता म्हणताय तसं, की सर्पानं जर दंश केला तर ते विष ज्याला दंश केला आहे त्याच्या शरीरात भिनतात. सकाळच्या ओवीतही कालच्या ओवीत तसंच होतं आणि मग कदाचित त्या शरीराला मृत्यू ओढवतो. पण मूळ जे विष त्या सर्पापाशी आहे ते विषच फक्त असलं आणि डसायला कोणी नसेल, दंश करायला दुसरं कोणी नसेल, तर मग ते कुणाला मारणार किंवा ते कुणाच्यामध्ये भिनणार, असं त्यांनी तर डंखूचा अर्थ. ते कसं आहे, डंख आपण डंख म्हणणं, डंख मारणे म्हणतो ना, आपल्याकडे डंख शब्द हल्ली प्रचारात आहे. तर त्यावेळचा ज्ञानदेवांनी तो तसा डंकूचा अर्थ घेतला असेल. आता प्रत्येकाची मी म्हणलं ना 10 पुस्तकं पाहिली तर प्रत्येकजण वेगळं सांगतो. शेवटी आपण कुठेतरी आणि ज्ञानदेवांचंच सांगितलं आहे म्हणल्यानंतर आपण इथं काही देशपांड्यांच्या ह्याला पण सहमत किंवा असहमत व्हायचं कारण नाही. तर एकटंच विष असेल, एकटाच सर्प असेल, तिथं दुसरं कोणीच नसेल, तो कोण कुणाला मारणार असं त्यांनी प्रश्न विचारले. तसं सुख हे सुखापाशी अनुभवत राहतं, ते प्रगट होत नाही. तसं या विषयाचं आहे की जहरी असूनसुद्धा त्याच्या जहरीपणाचा परिणाम कुणावर होणार, तर तिथे कुणीच नसणार आहे. आता इथे डंका म्हणतोय तोही शब्द ज्यांनी तसं थिंकिंग केलं आहे, तसं काय म्हणूया चिंतन केलेलं असेल त्यांना ते तसं दिसते. आता जोग महाराज काय म्हणतात बघूया. ते म्हणतात जई प्रकृती, कारण प्रकृती शब्द वापरला आहे ना इथे, त्यामुळं आत्ता त्यांनी प्रकृतीचा संदर्भ घेतलाच नाही तसा. त्यांनी डंकू अनुकरे तई प्रकृती म्हणजे प्रकृती म्हणजे मग व्यक्ती असा अर्थ घेतला फक्त. त्यांनी प्रकृतीचा अर्थ व्यक्ती असा घेतला आहे. ठीक आहे, दोन्ही आपण आपल्याला काही मतभिन्नता करायचं कारण नाही की आपण एवढे मोठे नाही की ह्यांचं चुकीचं आहे आणि त्यांचं बरोबर आहे असंही म्हणायचं नाही. प्रत्येकानं आपल्या दृष्टीनं जे सांगितलं ते स्वीकारायचं.
आता यांनी सुद्धा जोग महाराजांनी सुद्धा तेच सांगितलं की देवीच्या देवळातील नगारा वाजला की देवी त्या भूत्याच्या अंगात येते. पण नुसता नगाराच असेल तर देवी कोणाच्या अंगात येईल? देवीनं आपण आपल्या स्वतःच्या अंगात येणं हे अशक्य आहे. तसं नुसताच जर डंख असणारा, विष असणारा जर विषारी नाग असेल, साप असेल, आणि तिथं जर त्याला कोणी डंख करायला मिळालंच नाही तर तो कोणाला आपल्या विषाचा प्रयोग करेल? तोही घ्या लक्षात आणि हाही घ्या. आत्ता यांनी काय म्हटलं होतं गुलाबराव महाराजांनी? त्यांनी डंका वाजवणारे असाच अर्थ घेतला आहे बरं, आणि देवीला आळवतात तोच घेतलेला आहे. त्यामुळं दोन्ही आपण स्वीकारूया, काही बिघडत नाही आहे. जशी तुम्ही मगाशी वेगवेगळी उदाहरणं सागराचं आणि ती घेतली, शेवटी काय आपल्याला ती कल्पना समजून घ्यायची की इथे द्वैत नाही. जिथे दोन गोष्टी असतील तिथे हे अनुभव असतील, दोन गोष्टी नसतील, एकच असेल तर अनुभव येणार नाही. याच्याशी आपण सहमत राहूया. बरोबर आहे? याच्यात जास्त खोलात जायचं कारण नाही. संस्कृतमध्ये आणि यांनी काय म्हणले बघूया स्वरूपानंदांनी, कारण प्रत्येकाची बघण्याची पुन्हा वेगळी आहे ना पद्धत. संस्कृतमध्ये काय म्हणले बघूया. जै प्रकृती डंका अनुकरे तै प्रकृती डंके अवतरे माडंकुची डंका भरे एके हाती तदैवावतरे देवी. आणि देवीचा तोच घेतलेला आहे, देवीचा डंकाच घेतला आहे. तदैवावतरे देवी यदा डंका निनादती तदैवावतरे देवी यदा डंका निनादती डंका मात्र स्वरूपेण डंकैवावतरेत किम डंका मात्र स्वरूपेण डंकैवावतरेत किम. आता छोटा छोटा शब्द समजावून सांगतो की तदेव तदा एव म्हणजे त्याप्रमाणे, अवतरेत देवी, तदा म्हणजे तेव्हा, जेव्हा ती देवी अवतरेल म्हणजे येईल, तदा डंका निनादती तेव्हा डंका वाजतो. डंका मात्र स्वरूपेण, पण फक्त डंकाच जर वाजवला तर डंकैव, डंका एव किंवा डंकैव अवतरेत किंवा फक्त डंका वाजवला तर ती देवी अवतरेल का त्या भूत्याच्यामध्ये? नाही. म्हणजे जेव्हा तो डंकाही असेल, ती व्यक्तीही असेल, तो वाजवला जाईल आणि त्यावेळेला त्याच्या अंगामध्ये ती देवी किंवा प्रकृती प्रवृत्त होईल. आता हे काय म्हणतात बघूया स्वरूपानंद. स्वरूपानंद म्हणतायत बघा, आता तेच आहे. वाजवोनी डंका आळविता देवी, वाजवोनी डंका आळविता देवी अंगी संचारावी भक्ताचिया, अंगी संचारावी भक्ताचिया परिदेवी वीण डंका वाजवोनी, परिदेवी वीण डंका वाजवोनी संचरावे कोणी कोणा अंगी, संचरावे कोणी कोणा अंगी. आता 3 मतं पडलेली आहेत. आता ठरवा. आपल्याला काही ज्ञानदेवांचं ज्यांनी हे केलेलं आहे वामनराव देशपांडेंनी, कारण एरवी वामनराव देशपांडेंचं सोपं असतं, आपल्याला पटतं. आत्ता त्यांनी त्या दृष्टिकोनातनं मांडले, तेही स्वीकारूया. आणि डंकाचं किंवा देवीचं हे जास्त आहे नगाऱ्याचं, तर हे 3 जणांचं पडले तर तेही स्वीकारूया. आणि हां आपल्याकडे असं मान आहे बघा, प्रसिद्ध माणूस असणार समुद्राच्या पलीकडे त्याचा डंका वाजला. कशा? आपल्याकडे अशी म्हण आहे, प्रसिद्ध त्याचा डंका समुद्राच्या पलीकडे गेला. हा, म्हणजे त्याची प्रसिद्धी झाली असं म्हणलं जातं. हा, डंका वाजणे म्हणजे काय आपण म्हणतो ना, काय डंका मिरवायला चालला का, डंका वाजवत चालला का तू, अशा अर्थी म्हणजे त्याची प्रसिद्धी. तो शब्द तो त्या प्रसिद्धीच्या अर्थी घेतलेला आहे. इथे डंका म्हणजे हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. आता पुढची ओवी काय आहे बघूया. एवढी समजले ना आता, ही तर समजली सगळ्यांना. मॅडम, आज मला एक उदाहरण सुचले, ते बरोबर आहे का ते सांगा. की देवाच्या देवळामध्ये आरतीच्या वेळेस घंटी वाजते, तर एक
जो पुजारी आहे तो नुसताच घंटी वाजवायला, पण त्याच्याकडून काही प्रतिक्रियाच होत नाही. त्यावेळेस तो थकून थकून वाजायचं थांबून जातो. हा म्हणजे एकटा तो काय करणार, बाकीचे त्याला साथ देणार कुणीच नाहीये. हा 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 तर तो एकटा असल्यामुळे थकून गेला तो. हा 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 जसं साप जसं दुसऱ्याला चावत नाही, तो विचारी जरी असला हम्म. तरी तो दुसऱ्याला एकटा कुठं कुठं जाणार तो. हम्म. असं मला वाटलं म्हणून मी तुम्हाला हा, हा, बोलून हा. दाखवलं. ते बरोबर आहे. हा हा नाही तिथे आता कसं आहे, एकटा हा म्हणजे बरोबर आहे, पण थकून गेला म्हणण्यापेक्षा तो एकटा वाजवत राहिला, पण मग त्याला कुणाचा प्रतिसाद मिळत नाही असं तुम्हाला म्हणायचं. चालेल हा, म्हणा. हा. म्हणजे एकटा असला काय, त्यानं वाजवली काय नाही काय काहीच फरक पडणार नाही, कुणालाच कळणार नाही. ते 4 लोक असतील तर टाळ्या वाजवतील, पुन्हा जय जय काहीतरी म्हणतील, महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, तर कुणाचाच प्रतिसाद जसं- नाहीये, तर तो एकटाच काय करेल जसं असं ते तुम्हाला साप म्हणायचं. साप एकटाच होता, तो कुणाला चावलाच नाही ना, तो एकटा काय करेल. काय करेल, बरोबर. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यावरून हे उदाहरण हा, हा. मला सुचलं. चालेल चालेल कोणी किती चालेल. नंबर? कोणी पुढं घेऊया आता. कोणी किती नंबर? कोण म्हणते? हा, गुजर विचारते कोणी किती नंबर आहे. नाहीतर आज 36वी ना आता 37वी घेणार आहे. आता 36वी झाली. जय प्रकृती डंकू अनुकरे, तै प्रकृती डंके अवतरे, मा डंकुचिते भरे कोण कोणा. सापडली का? नाही, माझ्याकडे पुस्तक मग जाऊ द्या. कडे आली आहे ना. अच्छा अच्छा. पुस्तक नाही आणलं. बरं. ज्ञानेश्वरीचं पण नाही. हा नाही ठीक आहे. आता 37वी घेते, 37वी घेते. पटकन घेणार आहे, नाहीतर मग मी इथेच थांबणार आहे, कारण मला आत्ता एका ठिकाणी जायचे 5:30 पावणे 6 वाजता. किती वाजलेत आता? 24 झालेत ना, 1 होईल अजून. तैसे आपुलेनी सुखपणे, नाही जया सुखावणे, आणि नाही हेही जेणे नेणी जे सुखे. तैसे आपुलेनी सुखपणे, आपुलेनी म्हणजे आपल्याच, सुखपणे म्हणजे सुखामुळे, याचं कोणी काही दिलेलं नाही. जया सुखावणे, त्याला कुणाला सुखवायचं नाही आहे, म्हणजे सुखाची जाणीवच ज्याला होत नाही आहे. म्हणजे आपल्या सुखस्वरूपतेमुळं हे जे ब्रह्म आहे, हे काय आहे, ते कधी सुखी वेगळं होत नाही, ते सुखीच आहे. नाही जया सुखावणे, वेगळं सुख व्हावं लागत नाही त्याला, सुखी व्हावं लागत नाही. आणि नाही हेही जेणे नेणी जे सुखे, किंवा त्याला सुखाची जाणीवही नाही, की आपले सुखरूपतेमुळेच मी सुखी नाही असंही जाणत नाही, किंवा मी सुखरूप आहे म्हणून मला सुख जाणवते असंही त्याला कळत नाही. म्हणजे आपणच सुखस्वरूप असल्यामुळं त्याला दुसऱ्या कुठल्या विषयात सुख नाही आहे, किंवा दुसऱ्या सुखाची अपेक्षा नाही आहे. आणि विषय भोगाची इच्छा होऊन आपण विषय सुख भोगतो, पण विषय सुखातनं आपल्याला तर दुःखच मिळतं. अति सर्वत्र वर्जेत, खूप खाल्लं तरी दुःख होतं, खूप डोळ्यांनी पाहिलं तरी दुःख होतं, कानांनी खूप ऐकलं तरी त्रास होतो, घ्राणेंद्रियांनी अति कसले तीव्र वास आले त्याचाही त्रास होतो. भगवंताचं आपण नामस्मरण केलं तर त्रास होणार नाही, डोळ्यांनी त्याचंच रूप पाहिलं तर त्रास होणार नाही. पण इथे मात्र विषय सुखामुळं त्रास होतो, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग विषय सुख घेणारा वेगळा असतो आणि विषय सुख वेगळं असतं, म्हणजे तिथे द्वैत असतं. आणि सुखभोगानंतर आपण सुखी होतो, सुखाने सुखी होतो. पण आपणच जर सुखस्वरूप असलो आणि आपल्याशिवाय जर दुसरं काहीच नसेल, तर मात्र आपण अखंड सुखात राहू किंवा सुख समाधीत राहू. आणि सुखी होण्याचा आणि सुख नसले तर दुःखी होण्याचा संभवच येणार नाही. म्हणजे आपणच एकमेव सुखरूप. आपण पुन्हा तो सुखरूप शब्द फार वापरलेला आहे आणि तो माझ्या डोक्यात बसलेला आहे, की सुखाची वेगळी इच्छाच नसणार आहे. म्हणजे सुख, मी सुखच आहे, तर मला कशाला, ते त्या दिवशी पाहिले आपण, की सुख कशाला दुसऱ्या सुखाची अपेक्षा करेल, नाही करणार, की त्याला दुसरं सुख म्हणजे काय हे माहितीच नाही ना, पण तो स्वतःच सुख आहे. म्हणजे ती त्याची स्वरूप स्थिती आहे, त्याचं स्वरूपच सुखरूप आहे, सुखच आहे.
त्यामुळे त्याला दुसऱ्या सुखाची अपेक्षा नाही किंवा आपल्याजवळ आपण सुखस्वरूपामुळं सुखी आहोत असं काही त्याला कधी वाटत नाही. आणि ते ब्रह्म हे सुखीच आहे, सुखच आहे, सुखच त्याला फक्त माहिती आहे. त्याला दुःखाची जाणीव अजिबात नसते. आता बघूया हे काय म्हणतायत पुन्हा वामनराव देशपांडे. बघा, तैसे आपुलेनी सुखपणे नाही जे या सुखावणे आणि नाही हेही जेणे नेणी जे सुखे. आता त्यांनी दिलंय त्याचं स्पष्टीकरण व्यवस्थित, ज्यांच्याकडे आहे त्यांनी बघा की सुख ही संकल्पना जीवाला अतिशय प्रिय आहे. जो जीव आपल्या ह्याच्यामध्ये आखडलेला अडकलेला आहे तो. आणि दुःखाचा नाश झाला किंवा हवे ते सारे मिळाले की मरते जीव सुखी होतो. म्हणजे त्याचं सगळं सर्वांग आणि मन तृप्त होतं. आणि तृप्ती म्हणजे सुख ही जी जाणीव आहे ही मरते जीवाची झालेली असते. सोय झाली तरी हा मरते जीव सुखी होतो, गैरसोय झाली की लगेच दुःखी होतो. पण सुख म्हणजे काय हेच त्याला माहिती नाही. सुख म्हणजे काय हेच त्याला माहिती नाहीये. आवाज येतोय माझा? आवाज येतोय का? हा, नाही काय झालं, फोन मी हे केला, घेतला नाही. तर आत्म्याला मात्र सुख दुःखाचा लवलेशही नसतो, त्याला फक्त सुख मिळते. किंवा आपण म्हणतो ना सुख दुःखाचे उंचवटे म्हणजे दरी, असेही त्याला काही भोगावं लागत नाही. आणि निराळं सुख म्हणजे काय हे त्याला माहिती नाही. निराळं सुख काय हे त्याला माहिती. अहो ती फोन करतीये, माझी एक भाची आलेली आहे पाहुणी, ती फोन करते. पण आता म्हणलं 5 मिनिटांनी थांबायचं, तर मी नंतर तिला लावीन फोन. घेतला तर पुन्हा तो जाईलच माझा, हे सगळं जाईल. तर वेगळं काही सुख आहे हे त्याला ठाऊकच नाहीये. आता मगाशी ताईंनी 3 उदाहरणं दिली, पण मागे जी उदाहरणं झाली, सूर्याला अंधार ठाऊक नाही, प्रकाशाला प्रकाश म्हणतात हेही ठाऊक नाही. तसं सुखाच्या सुखाचं आहे. सुखाला वेगळं सुख माहीतच नाही आणि यालाच सुख म्हणतात. हे सुखाला ठाऊकच नाही. बघा ना, एखाद्या व्यक्तीला ते मीच आहे हे माहितीच नसतं, कारण तो तेच असतो. आणि मग दुसऱ्यांनी जर सारखं सांगितलं की तू अमुक अमुक आहेस, आता एखाद्या मुलाबद्दल म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणा, त्याला जर माहितीच नसेल मी कोण आहे, तर त्याला जर सगळ्यांनी वेगवेगळ्या ह्यानं नावं हाक मारली तर तो त्या सगळ्याला ओ देणार. पण नंतर कोणीतरी म्हणेल की अरे तू अमुक अमुक आहेस, तू खरा तो नाहीच आहे, सगळे तुला वेगळंच काहीतरी म्हणत आहे. तो म्हणाल मला हे माहितीच नाही ना, कारण त्याला तो कोण आहे हेच कळलेलं नाही आहे, किंवा त्याला वेगवेगळ्या प्रकारे बोलावलं जातं म्हणून तो जरा गोंधळात पडतो. आता इथं सुखाला आपल्याशिवाय काही वेगळं सुख आहे हे माहितीच नाही, सुखाची अपेक्षाच नाही आहे. त्यामुळं सुखाची इच्छाच उत्पन्न होणं किंवा होते असं त्याच्या ठिकाणी नसतं. आणि हीच त्याची स्वरूपस्थिती असते. म्हणजे सुख हेच त्याचं स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी दुसरं कुठलंही द्वैत नाही किंवा द्वंद्व नाही. तर जोग महाराज काय म्हणतायत बघा. आत्मा केवळ सुखरूप असल्यामुळं त्याला सुखाचे भान नाही व सुखी नाही असंही भान नाही. म्हणजे सुखाचंही भान नाही आणि सुखी नाही असंही भान नाही. म्हणजे सुख अभावाचंही ज्ञान नाही. सुख आहेच, त्याला अभावाचं ज्ञान कसं होईल. आपण कसं आहे, तुम्ही आम्ही हे रोज अनुभवतोय. समजा आज बाबा मला काय उपवास आहे, एकादशी आहे, ते माझं पाठवायचं राहिलं आहे बहुतेक, आणि एक आनंद मिळतो बा उपवास आहे, आपण काहीतरी साधना केली, जास्त आपल्याला मिळालं, हे आपल्याला सतत जाणवतं. कारण आपण वेगळे रोज अनुभव घेत असतो आणि उपवासाचा किंवा त्या साधनेचा आनंद वेगळा घेतो. जे सततच त्या चिंतनात असतात त्यांना काही त्याचं वेगळं वाटणार नाही. पण एखाद्यानं आज काहीतरी वेगळं केलं, आता मगाशी त्यांनी काय लावलं होतं पोहे आख्यान, तसं काहीतरी वेगळं करायला मिळालं की माणसाला जाणवतं की हे मी वेगळं करतोय, हे मी रोज करतो. तसं सुखाचं नाही, ते कायम सुखच आहे.
त्यामुळं त्याला मी सुखी नाही असाही अनुभव नाही आणि मी सुख आहे असाही अनुभव नाही. एवढं लक्षात ठेवा. आपल्याला सुखापर्यंतच पोचायचं आहे, सुखी व्हायचं आहे. संस्कृतमध्ये काय म्हणतात ते बघूया. तथैवात्मसुखे सुखत्वेन यस्य नास्ति सुखज्ञता अथवा यत् सुखेनाहम अस्मित्यपि न विद्यते. तेच पुन्हा त्यांनी सांगितलं की आत्मसुखत्वेन यस्य नास्ति सुख, म्हणजे आत्मसुखत्व असल्यामुळं त्याला सुखज्ञता म्हणजे मी सुखी आहे हे त्याला जाणवत नाही. कारण आत्मसुख हे चिरंतन सुख आहे. अथवा यत् सुखेनाहम, अथवा यत् सुखेन अहम न अस्मि इति न विद्यते. आणि मग मी सुखाने किंवा मी सुख मिळवणारा आहे, माझ्या ठिकाणी सुख आहे किंवा सुख नाही, दोन्ही त्याला अनुभव नसतात. त्यामुळं तो फक्त सुखच आहे, सुखरूपच आहे एवढंच फक्त अनुभवायचे. एकतरी राहिले पुस्तक. साखरे महाराजांचं बघायचं राहिले. 1 मिनिट आहे का वेळ बघते, कारण काय होईल तिथे ते लोक निघून जाणार आहेत. मला जो एक हे द्यायचा आहे त्यांना. मॅडम, ज्ञानाला ज्ञानच माहित आहे, त्याला अज्ञान हा, माहितच आता नाही. बरोबर बोलल्या तुम्ही, अगदी बरोबर आहे. त्याच्या ठिकाणी अज्ञानाचा संबंध. तसंच ज्ञान आणि सुख हे सगळं एकच आहे बघा. तैसे सुख रूप स्वस्वरूप एक, भोगावा आणिक दुजे नाही. तरी तेथे कोणा सुखाची जाणीव, ना तरी नेणीव तीही कोणा. त्याला सुखाची जाणीव नाही आणि सुखाची नेणीव नाही, म्हणजे सुख नाही अशीही भावना त्याच्याकडं नाही. ती कुणाला असणार? ते फक्त सुखरूपच आहे, स्वस्वरूप त्याचं एकच आहे आणि त्याला भोगायला दुसरा कोणीही नाही. ठीक आहे. अजून ते साखरे महाराज काय म्हणतायत जरा बघते, म्हणजे तेवढं आपल्याला ठेवी. परमात्मा स्वतः सुखरूप असल्यामुळं त्याला सुख होणे नाही आणि सुख नाही हेही म्हणणं त्या मूळ सुखामुळं त्याला संभवत नाही. म्हणजे सुखी नाही असाही त्याला अनुभव कधी येणार नाही आणि सुखी आहे हाही अनुभव त्याला वेगळं. कारण सुखी आहे कधी माणूस म्हणतो बघा, आता खूप दिवसांनी भेटलं, कसे आहात, मी आता सुखी आहे. आता सुखी आहे म्हणल्यावर अंडरलाईन काय असते की मी कधीतरी दुःखी होतो किंवा मी कधीतरी दुःखी होते. 4 वर्षापूर्वी मला काहीतरी अडचण आलीच, मोठा हे झाला, आता सुद्धा ॲक्सिडेंट होत आहेत, काय होत आहे, म्हणजे तेवढ्यापुरतं दुःख आहे. त्या 15 दिवसानंतर, त्या महिन्यानंतर त्या व्यक्तीला विचारलं तर तो काय म्हणणार, आता माझं एकदम ओके. म्हणजेच त्यानं दुःखाचा अनुभव घेतलेला आहे. तसा हा परमात्म्याला अनुभव नाही, एवढं लक्षात ठेवा. बस थांबूया इथं, थांबते मी इथंच. आणि आता आपल्याला सोमवारपासून तर आम्ही आता, म्हणजे आजच सोमवार होता, उद्यापासून आम्ही चाललो प्रवासात, त्यामुळं आता नाही काही होणार. सांगितलंय तसं लिहून काढा, वाचन करत राहा, जेवढं समजेल तेवढं समजेल. ज्यांच्याकडे असतील पुस्तकं त्यांनी अभ्यास करत राहा. सगळं अमृतानुभव आता आपले झाले 35-36 ओव्या झाल्या, तेवढ्या लिहून काढा. इदमुपकर्तुं ज्ञानाचं बरोबर आहे का मॅडम? हा, ज्ञानाचं उदाहरण बरोबर आहे का? अगदी. अहो, ज्ञान म्हणजे सुख आहे ताई, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःक्वचाल्पं विषय्य विपदां व्रात्यमनल्पं
वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट भूय बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर त्या पंढरीनाथ ज्ञानदेवांना निवृत्ती नाही सेवा समर्पित करते तुम्हा सर्वांना बोला